हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ता नावात सलाम. आपण एक वचन वाचूया. मार्क शुभवर्तमान 11वा अध्याय आणि त्यातील 20वे वचन. मग पहाटेस वाटेने जाताना त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेले असल्याचे पाहिले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, पहा, आपण ज्या अंजीर झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे. वाचलेलं वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं करो. आणि जे काही देवाने प्रेरणा दिलेली आहे, एका अंजीराच्या झाडाविषयी हा दाखला आहे की एक अंजीराचं झाड आहे आणि त्या अंजीराच्या झाडाला मार्क 11वा अध्याय आणि त्यात 12 ते 14 वचनामध्ये आपण पाहतो की ते अंजीराच्या झाडाचं वर्णन केलेलं आहे. मार्क 11वा अध्याय 12 ते 14 वचन वाचतो. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यावर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने भरलेले असे अंजीराचे एक झाड त्याने दुरून पाहिले आणि कदाचित त्यावर काही मिळेल म्हणून तो त्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाना वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा त्याने त्याला म्हटले, यापुढे कोणी तुझे फळ कधीही न खावो. हे त्याच्या शिष्यांनी ऐकले. हालेलुया. इथं एका अंजिराच्या झाडाचं वर्णन केलेलं आहे आणि ते अंजिराचं झाड पाल्याने भरलेलं आहे. पाल्याने भरलेलं आहे म्हणजे हळाभळा आहे. पूर्णपणे ते पाल्याने फुलाने ते आच्छादलेलं आहे, म्हणजे फार हिरवगार आहे. हालेलुया. कधी कधी एका भावाला, एका बहिणीला किंवा एका निधर्मीय असू द्या किंवा धार्मिक विश्वासणारे असू द्या, त्यांच्या जीवनाकडे आपण पाहून फार आपल्याला उत्साह येतो, फार अट्रॅक्शन वाटतं की हा भाऊ, हा बहीण किती आशीर्वादित आहेत, किती सुख समृद्धीमध्ये आहेत, किती ऐशो आराममध्ये आहेत, किती सुख संपन्न आहेत. आणि आपण त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतो, आकर्षिले जातो. आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा असा प्रवास करत होता तेव्हा त्याला भूक लागली आणि त्याला ते अंजिराचं झाड दिसलं की ते पाल्याने भरलेलं आहे, ते फार अट्रॅक्टिव्ह आहे, हिरवगार आहे. आणि त्याला भूक लागली असल्या कारणानं आणि तिथं एक हिरवगार झाड अंजिराचं त्याला दिसल्यामुळं त्याला वाटलं की तिकडं जावं, तिथं आपल्याला काहीतरी खावयास मिळेल. आणि 13व्या वचनात त्याचं वर्णन आहे अंजिराच्या झाडाचं. तेव्हा पाल्याने भरलेले असे अंजिराचे झाड त्याने दुरून पाहिले आणि ते भरलेलं होतं, हिरवगार होतं. आणि त्यामुळे तो तिथं गेला. पण तिथं गेल्यानंतर काय झालं? तिथं गेल्यानंतर काय झालं? आणि कदाचित त्यावर काही फळ मिळेल म्हणून तो त्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाना वाचून त्याला काहीच आढळले नाही, कारण अंजिराचा हंगाम आला नव्हता. हंगाम आला नव्हता ही गोष्ट वेगळी, पण काहींच्या धार्मिक जीवनाविषयी, आत्मिक जीवनाविषयी मला बोलू द्या प्रियांनो. काही वरपांगी इतके हिरवेगार वाटतात, इतके आशीर्वादित वाटतात, इतके धार्मिक वाटतात, पण जेव्हा आपण त्यांच्या जवळ जातो तेव्हा आपल्याला हाती काहीच भेटत नाही. आपला भ्रम निराश होतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा देखील भ्रम निराश झाला. जरी ते अंजिराचं झाड होतं, जरी ते सर्व पानांनी भरलेलं होतं, हिरवगार होतं, पण प्रभू येशू ख्रिस्त मोठ्या अपेक्षेने त्या झाडाकडे गेला, पण त्याला काहीच फळ नव्हतं. आज अनेकांच्या जीवनाविषयी परमेश्वराने मला प्रेरणा दिलेली आहे की पुढे जाऊन पाहतो की ते अंजिराचं झाड वाळून गेलं होतं. विचार करा प्रियांनो, पानांनी भरलेलं हिरवगार झाड क्षणार्धात मुळापासून कसं काय वाळून गेलं? ते कसं काय शापित झालं? प्रभूने त्याला शाप का दिला? थोडा विचार करा प्रियांनो. कारण की मी ह्या वचनाचा जेव्हा चिंतन मनन केलं
तर त्यांनी मला काही वचनांची प्रेरणा दिली की काही वचनं आपण वाचूया, म्हणजे आपल्याला महत्वाच्या भागाकडे, पुढच्या भागाकडे जाता येईल. योहानाचे पहिले पत्र 3रा अध्याय आणि 17वं वचन. तर मग आपल्या जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याबद्दल कळवळा येऊ देत नाही, त्याच्या ठाई देवाची प्रीती कशी राहते. पुढचं पण वचन वाचतो. मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. आणि प्रियांनो, जर आपल्याकडे संसाराची भरपूर साधने आहेत, आपण आशीर्वादित आहोत, सुख संपन्न आहोत, पण तुमच्या अंतःकरणात देवाची प्रीती नाही, एखाद्या भावाविषयीचा कळवळा नाही, एखाद्याला स्वेच्छेने मदत करण्याची तुमची इच्छा नाही, तर त्याचा काय लाभ. एक धार्मिक एक अति श्रीमंत मनुष्याचा दाखला प्रभूने सांगितलेला आहे की तो इतका श्रीमंत होता आणि त्याजवळ एक दरिद्र राजा असायचा. तो भीक मागायचा, पण तो श्रीमंत मनुष्य इतका ख्याली खुशाली करत होता, पण त्याला काही देत नव्हते. आणि मेजावरून पडलेले काहीतरी जे खळकट किंवा उष्ट म्हणता येईल ते तो खाऊन आपले जीवन जगत असे. आणि जेव्हा मृत्यू झाला, दोघांचाही मृत्यू झाला, दोन्ही विश्वासणारे होते, पण जो श्रीमंत मनुष्य होता तो नरकात गेला आणि जो दरिद्री राजा होता, जो त्याच्या उष्ट खायचा, खळकट खायचा, तो अब्रामाच्या उराशी सुखलोकात गेला. मला काय देवाने प्रेरणा दिलेली आहे. हालेलुया. जर तुमच्याकडे संसाराची साधनं आहेत, जर तुम्ही आशीर्वादित आहात, जर तुम्ही हिरवेगार आहात, पण तुम्ही फळ देत नाही, तुम्ही एखाद्याची गरज भागवत नाही, तुमच्यामध्ये देवाची प्रीती नाही, हालेलुया, किंवा विश्वासाची तृप्ती नाही, तर त्याचा काय लाभ. हालेलुया. का प्रभूंनी त्या अंजिराच्या झाडाला शाप दिला? कारण ते झाड हिरवेगार होतं, पानांनी भरलेलं होतं, फुलांनी भरलेलं होतं, पण त्याला फळ नव्हतं. आज अनेक जैविक लोकांविषयी मी बोलणार नाही, पण विश्वासाने लोक जे श्रीमंत आहेत, जे त्यांच्याजवळ भरपूर संसाराची साधने आहेत, तरी देखील ते देवाचं, ते देवाला देत नाहीत. तरी देखील तो आपला बंधू एखादा गरजवंत आहे तर त्याला त्याची मदत ते करत नाहीत. तरी त्यांना देवाने सर्व प्रकारचे आशीर्वाद दिलेले आहेत, तरी ते देवाचा वेळ ते देवाला देत नाहीत. ते देवाची सेवा पूर्ण मनोभावे जीवभावे करत नाहीत. काय मला तुम्हाला सांगायचं. तरी देखील ते कुणाला सुवार्ता सांगत नाहीत, तरी ते कुणासाठी मध्यस्थीची प्रार्थना करत नाहीत. काय देवाचं वचन आलेलं आहे. तुम्ही त्या अंजिराचा निष्फळ, इथं हेडिंग दिलेलं आहे, निष्फळ अंजिराचे झाड, तुम्ही त्या अशा निष्फळ अंजिराच्या झाडासारखे आहात का, की जे बाहेरून तरी फार हिरवगार आहे, पण आतून अजिबात त्याकडे फळं नाहीत. देवाची प्रीती नाही, पवित्र आत्म्याची सहभागिता नाही, पवित्र आत्म्याचा अभिषेक नाही, किंवा असताना देखील तुम्ही त्याचा उपयोग करत नाही. असे तुम्ही आहात का? का तुम्ही निरुपयोगी झालेले आहात? तुम्ही फळ देण्यास सक्षम असताना जर तुम्ही फळ देत नाही, लक्षात घ्या, सक्षम असताना फळ न देणं हे फार मोठं पाप आहे. आणि याकोबाचे पत्र जे सक्षम नाहीत आणि फळ देत नाहीत त्यांच्याविषयी मी बोलत नाही, तर जे सक्षम आहेत फळ देण्यास पण ते फळ देत नाहीत त्यांच्याविषयी मी बोलतोय. देवाच्या वचनातून जे देवाने प्रेरणा दिली. याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय आणि 17वं वचन. चांगले करणे कळत असून
जो त्याप्रमाणे वागत नाही त्याला ते पाप आहे. ज्याला माहीतच नाही चांगलं काय वाईट काय, त्यांनी जर पाप केलं तर ते त्याच्यासाठी पाप नाही. पण ज्याला चांगलं कळत असून, त्याच्या अंगी ते सामर्थ्य असून, त्याला ते माहिती असून जर तो ते कळत नाही तर ते त्याचे पाप आहे. जर तुमच्याजवळ संसाराची साधने उपलब्ध असून तुम्ही तुमचा गरजवंत बंधूला काही मदत करत नाही तर ते पाप आहे. जर तुमचं अंजिराचं झाड पानांनी फुलांनी भरलेलं आहे, हिरवगार आहे, तुम्ही फळ देण्यास सक्षम आहात, तरी तुम्ही फळ देत नाही तर तुमचं पाप आहे आणि तुम्ही दंडास शापास योग्य आहात. त्यामुळं प्रेषितांच्या वृत्तामध्ये एक वचन आहे, परमेश्वराने अज्ञानाच्या काळाची उपेक्षा केली. ठीक आहे, तुम्ही अज्ञानाच्या काळात होता म्हणजे तुम्हाला सत्य माहीत नव्हतं, प्रभुष्ट माहीत नव्हतं, देवाची वचनं माहीत नव्हते. किंवा जर तुम्ही काही पाप केले असतील तर त्याच्याकडे परमेश्वराने दुर्लक्ष केलेलं आहे, उपेक्षा केलेली आहे. पण आता तुम्हाला सत्य कळलेलं आहे, देवाची वचनं कळलेलं आहे, देवाची आज्ञा कळलेलं आहे. आणि जर आता तुम्ही ते करत नाही तर ते तुमचं ते पाप आहे. म्हणून प्रियांनो, मला देवाच्या वचनातून सांगू द्या, अनुवाद 28 अध्याय 16 पुढे जी शाप वचनं आहेत ते का आहेत की जर तुम्ही देवाची वचने आज्ञा पाळली नाहीत तर ते शाप तुमच्या जीवनावरती येतील. आणि प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या की फक्त बाहेरून धार्मिक असू नका, दिखाव्यासाठी धार्मिकता असू नका, तर अंतःकरणापासून धार्मिक असा, देवाच्या दृष्टीने धार्मिक ठरा आणि जे देवाचं आहे ते देवाला द्या. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. आमेन.